भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी खुर्द आणि लोणी परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। कोल्हार नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून कामाचा दर्जा, वाहतुकीची सुविधा आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये असे निर्देश त्यांनी दिले। लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या महामार्गाचे आणि गटार बांधकामाचीही त्यांनी ग्रामस्थांसमवेत पाहणी केली। नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या आणि सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी भर पावसातही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरवला। मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या। प्रत्येकाचे म्हणणं शांतपणे ऐकून संबंधित विभागाशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तात्काळ सूचना दिल्या। त्यानंतर कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाचीही ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी पाहणी केली आहे। तर कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिल्या। तर भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकास कामांचा आढावा घेणं, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणं आणि कामांच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणं, यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीचं स्वागत केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।